आणि कसं आहे माहिती आहे, आपली मेहनत कंटिन्यू असते. मी हा, तुम्हाला सांगतो ना, तुम्ही शर्यत उद्या लावा, आमची तयारी आहे हाकलायची पहिलं. हाकलायची हा, पहिले. एवढी मेन म्हणजे आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की बैल आपल्या नंबरची आशा नाही, पण हम्म, बैल पळतील 100%. 100%. कारण आत्ता पण असं आहे की 23 तारखेसाठी मला भरपूर जण सांगतात अजून हम्म, मेहनत घ्या, अजून मेहनत घ्या. हम्म, आमची जी मेहनत आहे ती कम्प्लिटली चालू आहे, तीच आहे. हम्म, त्याच्यात का बदल नाही. हम्म. पण आम्हाला तेवढा गॅरंटी आहे की बैल पळणार. पळणार हां, म्हणजे पळणार. पळणार. की म्हणजे काही जणांचं असं असतं की बैलांना इंजेक्शन मारणं हां. किंवा काय, तर तुमच्याकडनं तसं आहे का काही? नाही, आपल्याकडे इंजेक्शन लांबच आणि आमच्या डोक्यात पण हा विचार कधी येत नाही. कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे कधी विचारही नाही केला की विचार पण नाही मी केला. इंजेक्शन मारणं हो, किंवा बैल जास्त पळवायचं आहे हो. मला तर मी काहीतरी मेडिसिन करतो, नाही, जसं नाही. हल्लीचं म्हणजे प्रत्येकाचं हे असतं. नाही, नाही. आपलं कम्प्लिटली बैलाचं रूटीन हे नॅचरल आहे. नॅचरल आहे. कम्प्लिटली नॅचरल आहे. बैल जोडी आहेत ही हां. म्हणजे तुम्ही आताच घेतलेली आहे की म्हणजे 7 ते 8 वर्षापासूनच ही बैल जोडी आहे? नाही, ही जोडी मी 8 महिने झाले. आता घेतलेली आहे. नवीन जोडी आहे माझी. नवीन जोडी. अजूनपर्यंत सुरुवात केली नाही. तर आता मग 7 ते 8 वर्षापासून कोणते बैल होते? ती माझी दुसरी जोडी होती. दुसरी जोडी ती होती. पण कर्नाटकीच होती जोडी. हम्म. पण ती पण मी 3 वर्षांपूर्वी घेतली होती. 3 वर्षांपूर्वी 3 घेतली. वर्षांपूर्वी घेतली आणि त्याच्या अगोदर मी हेडीतून बैल आणले होते. म्हणजे 2018 साली. 2018 18 साली. साली. मग जे तुम्ही 3 वर्ष अगोदर घेतलेले होते आणि जे तुम्ही सुरुवातीला हां. घेतलेले त्यांनी कुठे काय नंबर वगैरे मारले का नाही, कधी? तेव्हा 2018 साली शर्यतींवर बंदी होती. बंदी होती. त्याच्यामुळे ते काही बैल मी हाकलले नाही. कधीच नाही, काहीच कधीच नाही नाही. हाकलले. म्हणजे स्पर्धा तर झाल्याच नाही, स्पर्धा त्यामुळे काय हेच नाही. मग जे 3 वर्ष अगोदर घेतलं त्यांचा काय इतिहास असेल? त्यांचा इतिहास म्हणजे असा की त्या जोडीने आपल्या 31 नंबर पूर्ण केले. 31 नंबर टोटल पूर्ण केलेले. म्हणजे बंदरामध्ये पण आणि माती बंदरला पण. माती बंदरला. म्हणजे प्रत्येक वेळी असं आहे की गाडी नंबर मारायची. तेव्हा continue- गाडी कोणत्या गटामध्ये धावायची? गाडी आपली 3ऱ्या गटापासून स्टार्ट झाली. स्टार्ट झाली. ती गाडी आता गेल्या वर्षी गाडीने आपल्या क्वार्टर फायनल मध्ये हॅट्रिक मारलेली आहे. प्री क्वार्टरला हॅट्रिक मारलेली आहे. आणि गाडी कम्प्लिटली अंतरात पडायची. अंतरात पडायची नंबरला. ते म्हणजे तुमची अशी इच्छा आहे का कधी की येणाऱ्या दिवसामध्ये कधीतरी एकदा तरी त्यांनी तुमची गाडी हाकलावी म्हणून? 100%. अशी तुमची इच्छा माझी आहे? इच्छा आहे ती. तर मग त्यांना या व्हिडिओ मार्फत सांगता तुम्ही की कधीतरी म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कधीतरी गाडी माझी हाकलली पाहिजे, तर त्यांना तुम्ही सांगू शकता डायरेक्ट? हो. म्हणजे त्यांचं नाव घेऊन तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. आता ते व्हिडिओ 100% बघणार हो, आहेत. हो. तर त्यांना तुम्ही म्हणजे आताच डायरेक्टली सांगू शकता की माझी अशी इच्छा आहे. आदर्श तर तुम्ही बोललातच, ते आहे. तुम्ही एक स्वतःहूनच नाव घेऊन सांगा की त्यांनी माझी गाडी हाकलली पाहिजे म्हणून. हो. दीपक भोईर यांना मी आता सांगतो की माझी अशी इच्छा आहे की माझ्या गाडीवर तुम्ही एकदा तरी जॉकी म्हणून या. एकदा तरी जॉकी म्हणून या. नक्कीच येतील. आता जर त्यांनी व्हिडिओ बघितले असेल तर माझं असं म्हणणं आहे की ते नक्कीच येतील आणि व्हिडिओ बघितला असेल. हो. आता जी आपली नवीन पिढी आहे, हा. माझ्यासारखी बोला किंवा माझ्याशिवाय मोठी, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की बैलगाडीचा नाद हा त्यांनी केला पाहिजे की म्हणजे त्यांनी बैलगाडीच्या क्षेत्राकडे यायला पाहिजे? तर तुमचं काय मार्गदर्शन असेल? तुम्ही मला जसं बोललात की जवळजवळ 8 वर्षाचा तुमचा करिअर आहे यामध्ये बैलगाडीच्या क्षेत्रात, तर तेव्हापासून तुम्ही इथेच आहात. हो. असं नाही की तुम्ही कुठे बाहेर जाऊन तुमचं परत हे नवीन काहीतरी, पण या पूर्ण 8 वर्षामध्ये जो आपला सरळ बंदर असो किंवा आपला हा जो पूर्ण एरिया आहे, तर या पूर्ण एरिया म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की आजूबाजूचे बैल मालक आहेत यांचा काय स्वभाव असतो किंवा म्हणजे सर्वजण कशात एकजुटीने असतात की कधी कधी होतं येणाऱ्या टायमामध्ये जर असं असेल तर कोणी आपल्यावर उंगली आणेल की बाबा बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये असं होतंय? एक तर काही लोकांना कसं आहे, बैलगाडी क्षेत्र आहे ना, हे बंद झालं नाही पाहिजे. हे जर आपण शांततेने केलं तर नक्कीच चालू राहील. बरोबर. आणि भांडणं जर गेली तर ते बंद नक्कीच होणार एक ना एक दिवस. म्हणजे याच्यावर सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण की जेवढं मिळून राहू तेवढं सर्वांसाठी चांगलं आहे. मी पण हेच बोलेल की जेवढे पण बैल मालक बघत असतील ही व्हिडिओ, तर त्यांना मी एकच सांगेल की जेवढं आता आपण येणाऱ्या वर्षाला जर बघत राहिलो तर जेवढं आपण एक दुसऱ्यांना पकडून राहू, सोबत राहू, तेवढं आपल्यासाठीच ते खूप चांगलं आहे. भले कधी वर खाली होणार पण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. येणाऱ्या फ्युचरकडे बघा आणि एक दुसऱ्यासोबत राहा. तर कारण की आता त्यासाठी जे सर्वांनी जी तयारी केलेली आपण मध्ये मध्ये कोणाची व्हिडिओ होत असेल किंवा तुम्ही जर प्रत्यक्षात जाऊन कोणाची बैलजोडी बघितली असेल तर सर्वजण जर त्यासाठी मेहनत करतोय. तर मगाशीच मला तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही पण जे म्हणजे नियोजन आहे तुमचं, तर नियोजन मी सांगेल की थोडं डिटेलमध्ये सांगा की 23 तारखेला तर शर्यत आहे, पण येणाऱ्या दिवसामध्ये फक्त 23 तारखेची शर्यत आहे, त्यानंतर अजून शर्यती आहेत. तर हा जो पूर्ण जो वर्ष आहे की पावसाळ्यापर्यंत जो चालू राहणार आहे ते सर्व, तर त्याच्या अगोदरचा पूर्ण जो आराखडा असणार त्यासाठी काय तुमचं नियोजन आहे? म्हणजे बैलगाडीच्या क्षेत्रात जेव्हा तुम्ही हे म्हणजे जेव्हापासून बैल तुम्ही घेतलेला तेव्हापासून कधी तुम्हाला असं वाटलं का की बैलगाडी क्षेत्र मी सोडून देतो आता, काय मला म्हणजे हे काय म्हणजे खूप असं फ्रस्ट्रेशन किंवा असं कधी झालं?
मित्रांनो, स्वागत आहे माझ्या दुसऱ्या एका नवीन मुलाखती व्हिडिओमध्ये. तर मी आज आलोय सारलला जे आपले बैल मालक आहेत, ज्यांचं नाव आहे हर्षद पेडवी. तर यांचा पण खूप जास्त अनुभव आहे बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये. तर मी जास्त वेळ वाया घालवत नाही, डायरेक्टली जे त्यांच्याशी बोलणं करतोय. पण याच्यामध्ये माझं एक चुकी झालेलं, कारण की त्यांनी बोलवलेलं होतं दुपारी, पण माझं थोडं जास्त काम असल्यामुळे मला दुपारी येणं म्हणजे पॉसिबल झालं नाही. म्हणून जे रात्रच झाले, पण दादा बोलले की काय ना, आपण भेड्यामध्ये करू, त्यानंतर अर्धी मुलाखत आहे ना ती घरात जाऊन करू म्हणे. तसं नियोजन त्यांनी स्वतःहून केलेलं आहे. तर त्यांचं मी धन्यवाद करतो पहिलाच. तर दादा आपलं जरा नाव सांगा मला. माझं नाव हर्षद दिलीप पेडवे. हर्षद दिलीप पेडवे. बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे किती वर्षापासून अनुभव आहे तुम्हाला? मला एक 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे. 6 ते 8 वर्ष. पहिल्यापासून बैलगाडी शर्यत मी पहिल्यापासून बघतोय, लहान असल्यापासून. पण बैल हा मी पहिली जोडी 2018 मध्ये केलेली आहे. 18 मध्ये केलेली आहे. म्हणजे लहानपणीपासून बैलगाडीचा क्रेज होता की आताच नाही, म्हणजे लहानपणीपासून. वडिलांनी काय बैलगाडी वगैरे आणलेली होती की तुम्हीच केलं सर्व? नाही, हे सगळं मीच केलेलं आहे. तुम्हीच केलेलं आहे. वडील कधी बोलले नाही की बाबा जा आणि तू बैलगाडी नाही, कर, नाही. किंवा त्यांची होती असं काय नव्हतं? नाही. तुम्ही स्वतःहूनच हो. केलेलं आहे. हो. म्हणजे त्यामध्ये नाही, बाकीचं काय नाही. ही आवड फक्त आमच्या घरात आजोबा नव्हत्या माझ्या. तेव्हापासून त्याच्यानंतर ती मला लागली. तुम्हाला लागलं. हा. आणि फॅमिलीचा काय सपोर्ट होता? मग जर तुम्ही बोलता 8 वर्षापासून मी करतोय, तर त्यामध्ये फॅमिलीचा काय सपोर्ट? फॅमिलीचा सपोर्ट आहे. याच्या आधी माझी आई करायची, आता बायको करते, मित्रमंडळी आहेत. नाही म्हणजे ते तुम्हाला सपोर्ट करतात असं नाही की सपोर्टला कायम आहेत. कायम सपोर्ट आहे पहिल्यापासून? हो. बैल जोडी आहेत ही म्हणजे तुम्ही आताच घेतलेली आहे की म्हणजे 7 ते 8 वर्षापासूनच ही बैल जोडी आहे? नाही, ही जोडी मी 8 महिने झाले आता घेतलेली आहे. नवीन जोडी आहे माझी. नवीन जोडी. अजूनपर्यंत सुरुवात केली नाही. मग 7 ते 8 वर्षापासून कोणते बैल होते? ती माझी दुसरी जोडी होती. दुसरी जोडी ती होती. पण कर्नाटकीच होती जोडी. हम्म. पण ती पण मी 3 वर्षांपूर्वी घेतली होती. 3 वर्षांपूर्वी 3 घेतली. वर्षांपूर्वी घेतली. आणि त्याच्या अगोदर मी हेडीतून बैल आणले होते. म्हणजे 2018 साली. 2018 साली. मग जे तुम्ही 3 वर्ष अगोदर घेतलेले होते आणि जे तुम्ही सुरुवातीला घेतलेले, त्यांनी कुठे काय नंबर वगैरे मारले का? नाही, तेव्हा 2018 साली शर्यतींवर बंदी होती. त्याच्यामुळे ते काय बैल मी हाकलले नाही. कधीच नाही, काहीच नाही हाकलले. म्हणजे स्पर्धा तर झाल्याच नाही, स्पर्धा, त्यामुळे काय हेच नाही. म्हणजे 3 वर्ष अगोदर घेतलं त्यांचं काय इतिहास असेल? त्यांचा इतिहास म्हणजे असा की त्या जोडीने आपल्या 31 नंबर पूर्ण केले. 31 नंबर टोटल पूर्ण केलेले. म्हणजे बंदरामध्ये पण आणि माती बंदरला. म्हणजे प्रत्येक वेळी असं आहे की गाडी नंबर मारायची. तेव्हा गाडी कोणत्या गटामध्ये धावायची? गाडी आपली 3ऱ्या गटापासून स्टार्ट झाली. ती गाडी आता गेल्या वर्षी गाडीने आपल्या क्वार्टर फायनल मध्ये हॅट्रिक मारलेली आहे. फ्री क्वार्टरला हॅट्रिक मारलेली आहे. आणि गाडी कम्प्लिटली अंतरात पडायची नंबरला. मग म्हणजे गटामध्ये क्वार्टरला धावायची की फायनलला पण धावायची? नाही, गाडी 3ऱ्या गटापासून गाडी क्वार्टर फायनल पर्यंत आपली गेली. आता त्या गाडीचा यंदाचा सीझन आहे सेमीफायनलचा. यंदाचं लक्ष आमचं सेमीफायनल. म्हणजे आपल्या घाटामध्ये पण फायनलला की क्वार्टरला धावायची की बंदरला? घाटामध्ये कसं होतं, गाडी पण आपण स्टेप बाय स्टेप चढत गेलो. गाडी आपली एक 7व्या गटापासून आपण सुरुवात केली त्या गाडीची. आणि गाडी 7व्या गटापासून गाडी फायनल पर्यंत गेली. आणि फायनलला आपले लागोपाठ 7 नंबर झालेले आहेत. लागोपाठ 7 नंबर झालेत. फायनलला आपली गाडी एकदा फेल नाही गेली. 7 वेळा हाकलली. 7 वेळा पहिली लागलेली आहे गाडी नेहमीप्रमाणे. खूप चांगलं, म्हणजे अभिनंदन करतो मी तुमचं आताच त्यासाठी. कारण की एवढे म्हणजे तुम्ही बोलता की पण ते बैल आता तुम्ही बोलत की मामांकडे, आमच्या मामाकडे सुतारपाड्यामध्ये. मग आता ते तुम्ही घेणार आहात, तुमच्याकडे घेणार आहात का त्यांची? ते सध्या तिकडेच राहणार आहेत. त्यांना दिलेलं सांभाळण्यासाठी आणि तेच पुढचं हे करतील असं काय? ते आता तिकडेच राहणार बैल. या आता तुम्ही बोलत की नवीन जोडी घेतलेली आहे, या नवीन जोडीसाठी काय तयारी आहे? आता तयारी तर आपली चालू आहे. आता आपला बंदर लागलेला 23 तारखेचा. 23 तारखेचा लागलेला. तर त्यासाठी काय नियोजन आणि स्पर्धेसाठी? नियोजन कायम तयारच असतो. आम्ही शर्यतीसाठी कधीही तयार असतो. कधी कोणी लावू द्या, आम्ही तयार असतो. पण आता नियोजन तर होणार आहे. तुमचं नियोजन झालं, बैल एकदम नवीन हे नवीन कोण म्हणजे बैल आहेत ते कोणत्या गटामध्ये म्हणजे पळवणार? हे आपल्या कर्नाटकी पहिला गट म्हणजे तिसरा गट. तिसऱ्या गटामध्ये? तिसऱ्या गटापासून तुम्ही. याच्यावर कोण जॉकी कोण बसणार आहे? मध्ये जॉकी स्वतः मी बसणार आहे. स्वतः तुम्ही? म्हणजे असं नाही की कोणाला दुसऱ्याला आणणार आहे ना, तुम्ही स्वतःच बसणार. आणि पहिल्यापासून तुम्ही स्वतः बसायचे की कोण दुसरा? पहिला माझा मित्र होता ड्रायव्हर अक्षय कडवे म्हणून. तर तो आता त्या सेमीफायनलच्या गाडीवर बसणार आहे. म्हणजे ती अगोदरची बैल जोडी आहे त्याच्यावर बसणार? तिच्यावर बसणार. आणि आता ही नवीन जोडी आहे त्याच्यामुळे मी याच्यावर बसणार. आता तुम्ही याच्यावर बसणार. ठीक आहे.
तर आपण बघू शकता दादाची पण जी आता 23 तारखेला जी शर्यत होणार आहे त्यासाठी पूर्णपणे जी तयारी झालेली आहे. पण मी तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगेल, की चंद्रहार पाटील दादांनी म्हणजे आता त्याची जर शर्यत आहेच म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये 9 तारखेला आज मी घेतोय. आजची तारीख आहे 7 तारीख. तर 9 तारखेला जे दादाचे नियोजन आहे तेव्हा. पण दादाने एक गोष्ट सांगितलेली होती, की येणाऱ्या दिवसांमध्ये ते बोलत होते, की मी बैलगाडीची लीग सुरू करेल म्हणजे जसं IPL सारखी. तर आता दादाकडे बघून पण मला असं वाटते, की हे आता गावागावामध्ये जर असे बैलगाडीचे मालक बोला किंवा शेतकरी स्वतः पुढे येऊन जर असं तयारी करत असेल ना, तर दादाला ती लीग घेण्यासाठी आहे ना, खूप जास्त म्हणजे एक काय बोलतात म्हणजे आसानी होईल दादाला हे काम करण्यासाठी. तर मी म्हणजे या दादाला पण थँक बोलेल, की तुम्ही ज्या प्रकारे आता काम करताय ना, तसं दुसऱ्या लोकांना पण मी सांगेल, की दादाकडनं 8 वर्षापासून दादाचा अनुभव सांगतोय, की दादांनी 8 वर्षापासून जे बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे आणि ते सक्सेसफुली म्हणजे काम करतोय ते. असं नाही की केलंय आणि मध्येतनं सोडलंय, असं तर त्यांनी नाही केलेलं आहे. तर मी प्रत्येकाला हे सांगेल, जर तुम्ही नाद करत असाल ना, तर पूर्ण नाद करा. असं नाही की बैल घेतले, बैल माझा बाहेर चाललाय, बैल माझा काय बोलतात धावत नाही, हे नाही करत. तुम्ही मेहनत करता, ती मेहनत तुम्ही दाखवा. असं नाही की मधनंच सोडून द्या म्हणून. प्रत्येकाची काही ना काय म्हणजे काय बोलतात एक बॅड फेस असतो. त्याला असं वाटतं की बाबा याच्यापुढे माझं काही होऊ नाही शकत. पण होतं. एक आपल्यासमोर अनुभव दिसतंय की होऊ शकतं म्हणून. तर दादांनी आम्ही ते सक्सेस केलेलं आहे. तुम्ही सक्सेसफुल हा, तर केलेलं आहे. माझा एक बैल असाच होता मल्हार म्हणून. हं, तो पण पहिला कायम रिटर्न येताना म्हणजे झेंडाचा वळसा झाला की हं, रिटर्न येताना वरती जायचा कायम. हं, हं. पण त्याला आम्ही नंतर हळूहळू करून त्याला लाईनीवर आणला आम्ही. मग बैलाला. त्यानंतर बैलांची धावपट्टी चालू केली. तो हं. पुन्हा त्याच्या लाईफ मध्ये तरी अजूनपर्यंत वरती गेलाय नाही. कधीच नाही. कधीच नाही गेलाय. म्हणजे बैलगाडीच्या क्षेत्रात जेव्हा तुम्ही हे म्हणजे जेव्हापासून बैल तुम्ही घेतलेला तेव्हापासून कधी तुम्हाला असं वाटलं का, की बैलगाडी क्षेत्र मी सोडून देतो? आता काय मला म्हणजे हे काय म्हणजे खूप असं फ्रस्ट्रेशन किंवा असं कधी झालं? नाही, बैलगाडी हा विषय असा आहे की हार जीत होत राहते. हार-जीत होत राहते. त्याच्यामुळं आम्हाला काही एवढा त्याचा परिणाम वाटला नाही. कधीच नाही कधीच वाटलं. नाही वाटला. नाही म्हणजे मग आता जे व्ह्यूअर्स बघत असतील, तर ते बैलगाडीचे नाद करत असतील हा. किंवा बैलगाडीचा नाद करण्याचा विचार करत असतील, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? ना त्यांना आता एवढंच सांगेन की हा क्षेत्र असा आहे, याच्यामध्ये ज्याचा संयम आहे तोच हं. टिकणार. नाहीतर नाद करूच नका. नाहीतर करूच नाही ना. करूच हा. नका. कारण की तुम्ही पैसा लावाल तो पण वाया घालवाल. तेच मग आहे. त्यापेक्षा नाद हा. करूच नका. आणि कसं आहे, आता क्षेत्र असं चालू झालं की बैलांना पण आता चांगली मागणी आली आहे. हं. तुम्ही चांगला संयम बाळगलात आणि मेहनत चांगली केली तर हं. उद्या तुमच्याच बैलांची किंमत चांगली येणार. म्हणजे जेवढं नंबर वगैरे हा. मारतील तेवढे हा, बैलांची बैलांची किंमत किंमत वाढतच जाते. वाढणारच आहे. चला तर म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे अर्धी मुलाखत जी आहे ना ती इथे झालेली आहे. तर आता दादा बोलतोय की आपलं जे पुढचं नियोजन दादाने घरी केलेलं आहे, तर पुढचं जी मुलाखत आहे ना ती दादाच्या घरात जाऊन आम्ही करतोय. तर चला तिथेच भेटू. तर नमस्कार मंडळी, परत एकदा आपलं स्वागत करतो. दादाने जे आहे त्याच्या घरामध्ये मस्तच असं नियोजन करून ठेवलेलं होतं अगोदरपासून. आणि दादाला काय बोलू, दादाला काय बोलेल तेवढं आता कमी, कारण की मी एवढं हे नव्हतं केलं की आत्मीयतांनी एवढं दादा सर्व मस्तपैकी करेल म्हणून. तर दादा खूप थँक्यू तुला त्या गोष्टीसाठी. तर आपण परत एकदा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर म्हणजे जे तुम्ही बोललात की तुमच्यासोबत जे दादा आहेत, हा. तर ते कधीपासून आहे तुमच्यासोबत? तो माझ्याकडे आम्ही 2 वर्ष म्हणजे कायम सोबतच आहोत. कायम हा. सोबतच आहे. तर मी तुम्हाला विचारेल, आपलं नाव सांगा पहिला. सुशांत जयराम म्हात्रे. सुशांत जयराम जयराम म्हात्रे. कुठून म्हणजे? मी धोकोडे. धोकवडे. हे पकडा हातातच. म्हणजे धोकवडे दादाचे लहानपणीपासून सोबत आहात की आताच आहात? ना आता बैलगाडी क्षेत्रात मी पण नवीनच म्हणजे दोन एक वर्ष झालीत. 2-1 वर्ष यांचे तुम्हाला बैल मीच घेऊन येतो म्हणजे पिकअप आपला स्वतःच आहे. हां. त्यात म्हणजे तुमचा टेम्पो आहे सोबत? हा, तर मी यांच्याच बरोबर असतो काय. म्हणजे दादाचे मित्रच आहात ना हा, तुम्ही? मित्र मित्र मित्र. मग दादासोबत म्हणजे आता दादा बोलला की दादाला 8 वर्ष झाले बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये. तर म्हणजे तेव्हापासून होतात की आता नाही, तो आता मी टेम्पो रिसेंटली नवीन घेतला आणि 2 नवीन वर्ष घेतलाय, झाले. त्यामुळे दादाच्या सोबत होते. हा, तर दादा दादाला अजून काय काय तुमची मदत असते? दादा कधी बाहेर गेलेला असला हा. तर दादा मला फोन करून सांगतो मी बाहेर जाणार आहे, हम्म. तर घरी फक्त फेरी मार, बैलांचं खाणं पिणं काय असेल हम्म. ते बघ. मग सकाळ संध्याकाळी येऊन मी करून जातो. करून जातो. हा. तर तुमच्यासारखेच म्हणजे या दादासारखेच मित्र अजून जणांना भेटावे हीच माझी इच्छा. हो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की म्हणजे काही जणांचं असं असतं की बैलांना इंजेक्शन मारणं हा. किंवा काय, तर तुमच्याकडनं तसं आहे का काही? नाही, आपल्याकडे इंजेक्शन लांबच आणि आमच्या डोक्यात पण हा विचार कधी येत नाही. कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे कधी विचारही नाही केला विचार पण नाही की केला. इंजेक्शन मारणं हो. किंवा बैल जास्त पळवायचं आहे हो. मला तर मी काहीतरी मेडिसिन करतो, नाही, जसं नाही. हल्लीचं म्हणजे प्रत्येकाचं हे असतं नाही आपलं कम्प्लिटली बैलाचं रुटीन हे नॅचरल आहे. नॅचरल. कम्प्लिटली नॅचरल आहे. बैलाला खाण्यापिण्यामध्ये म्हणजे तुमचं काय रुटीन आहे? रुटीन मला सांगा आणि खास करून त्यांना काय देता तुम्ही, ज्याच्याने जे आता नवीन नवीन बैल आहेत मला तेही सांगा की अगोदरचे 3 वर्ष अगोदरचे बैल होते
त्यांचं तुमचं खाण्याचं कसं असायचं आणि आता जे नवीन आहे त्यांचं पण सांगा. नाही, आपलं खाण्याचं रुटीन तिन्ही पण जोड्यांचं सेमच आहे, त्याच्यात काय फरक नाही. हम्म. रुटीन म्हणजे असं की सकाळी त्यांचं खाणं असतं 9 वाजता, हम्म. 9च्या आधीच आपलं असतो. हम्म. त्याच्यानंतर पाणी आपण दाखवणार दुपारी, काय पेंडा वगैरे असतो. हम्म. आणि परत संध्याकाळी 1-5:30 वाजता खाणं असतो त्यांचं. खाणं असतं. हा. खाण्यामध्ये काय काय देता? खाण्यामध्ये आपल्याकडे मी फक्त 3 प्रकारचं खाणं वापरतो. हम्म. एक हिंद केसरी म्हणून आहे एक, अच्छा, आणि एक उडीद, अख्खा उडीद. अख्खा उडीद हा. म्हणजे कडधान्य वगैरे देता तुम्ही हा, त्यांना? तेच उडीद हा कडधान्याचाच हा, प्रकार आहे. उडीद तर आहे, पण हा. काही जण अजून वेगवेगळे नाही, कडधान्याचं पण नाही, हे करतात. नाही. तसं काय नाही करत नाही. तुम्ही? त्याच्यामध्ये फक्त एक मेथी. मेथी. हा, हे 3 प्रकार आपल्या बैलांना नियमितपणे रोज जातात. पहिल्यांच्या जे तुमचे पहिले बैल होते त्यांना त्यांना पण हेच. असं द्यायचं आणि हेच. आता यांना पण हेच हो, फक्त सकाळी 7 वाजता बैलाला दूध असतो. दोन्ही पण असतं. बैलांना रोज? रोज कंपल्सरी दूध? कंपल्सरी. खूप चांगलं. म्हणजे तर बैलांना म्हणजे जर तुम्ही आता बोलता की खाण्यापिण्याचं असं आहे, मग त्यांना असं बाहेर कधी कधी नेता त्यांना तुम्ही? त्यांचं तर फक्त व्यायामाची आपलं असतं एक बुधवार आणि रविवार. म्हणजे जेव्हा आपला फेरा हा, होतो फेरा असतो. तेव्हाच? हा, तोच. फेराला? हा, तोच. बाकी तुम्ही स्वतःहून कधी त्यांना घेऊन जाता? नाही, नाही, कधीच कधीच नाही, नाही. कधीच नाही. तर काही बैल म्हणजे बैल मालकच बोला किंवा त्यांना म्हणजे खूप घाई असते की आम्हाला नंबर मारायचाच आहे, आमचे बैल पळत का नाही, म्हणजे नंबर मारायचं हीच त्यांची अपेक्षा असते. तर त्या याच्याने ते बघतात की आम्हाला इंजेक्शन मारून बघतो किंवा काय, तर मग त्यावर तुम्ही काय बोला? नाही, ते कम्प्लिटली चुकीचं आहे. तुम्ही मेहनत करा, हम्म. तुम्हाला नक्की यश भेटेल. आणि कसं आहे, याच्यामध्ये आत्ताचे बरेच ठिकाणी हा प्रकार चालू आहे, आपल्याकडे चालू पण आहे असं? चालू आहे. हम्म. पण हा चुकीचा प्रकार आहे. याच्यामध्ये बैलाला त्रास होत आहे. बैलाला त्रास होतो? बैलाला बैल भरपूर आता मुका प्राणी आहे, तो काय मग तेच, बोलणार पण बैलाला नाही. त्रास होत आहे. याच्यामध्ये काही बैल मृत्युमुखी पण झालेले आहेत. हा. म्हणजे त्या इंजेक्शनने हा. बैल मरणार आहे त्यांना माहिती असतं, हा, तरी पण त्याला बैलाची इंजेक्शन लाईफ कमी होते, त्याच्यामुळे बैलाची लाईफ कमी. बैल हा पळतो पण त्याची लाईफ कमी. लाईफ कमी हा. होते. म्हणजे मी आता टोटली चुकीचंच आहे हे बघा. कम्प्लिटली चुकीचं आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच करणं आहे, संयम. जो संयम ठेवेल त्याचा बैल 100% पळणार. हा, म्हणजे आता जे तुम्ही बोलत की हा. आहारामध्ये हा, आपण हे जेवढं सर्व तुम्ही करतो, नॅचरल आहे तेवढे द्या. ते बैल त्याने पण आज पळू नाही, शकतो पण ना, म्हणजे हा, असं नाही की त्याने इंजेक्शन द्यायलाच पाहिजे आणि नाही, तो बैल नाही, पळेल, नाही. असं काय नाही ना त्यावर. बैल हा आज आणि उद्या तुमचा पळणार. पळणार फक्त आहे तुम्ही ना. मेहनत करा त्याच्यावर. फक्त त्यावर. तर तुम्ही आताच मला बोलत की बैल जे तुम्ही नवीन घेतलेले आहेत, हा. तर बैलांची नावं ठेवलेली आहेत की अजून ठेवायची बाकी आहेत? नाही, बैलांची नावं ठेवलेली आहेत आपण. एक कृष्णा आहे आणि एक फाकड्या आहे. म्हणजे कृष्ण आणि फाकड्या फाकड्या. दोघांची म्हणजे हा, नाव दोघांची नावं आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःहूनच ठेवलं असं नाही की कोणी दुसऱ्याने सजेस्ट केलं आणि नाही, तुम्ही नाव नाही, ठेवलं नाही, ते? नाही. स्वतः. हा, अगोदरचे जे 2 बैल म्हणजे बोला 3 वर्ष अगोदर हा. होते, त्यांची काय नावं होती मग? त्यांचं होतं मल्हार आणि सम्राट. मल्हार, तुम्ही मल्हारने गाजवलेलं हा, मला मल्हारने गाजवलेला आहे. गाजवलेलं हा. सर्व. आता हे जे 2 बैल आहेत यांच्याकडनं काय अपेक्षा आहे मग तुमची? नाही, यांच्याकडून पण मला अपेक्षा म्हणजे माझा विश्वास आहे त्यांच्यावर. विश्वास आहे तुमचा? 100% विश्वास आहे. म्हणजे जिथे धावेल हा. तिथे नंबर मारणार, हा. म्हणजे मारणार. हा. म्हणजे आपल्याला नंबरची अपेक्षा नसते, पण एक निदान आपल्याला आपली गाडी सेफ मध्ये आली पाहिजे. जे हा. म्हणजे टाकून येते हा. तसं काय नाही, आपल्याला जसं हा, धावते आपली तशी. हा तशी आली तरी चालेल, फक्त काय बैलांना इजा नाही झाली पाहिजे आपल्या. बस. माझा ध्येय एकच असतो. म्हणजे बैलांकडनं तशी अपेक्षा काय अपेक्षा नाही, काय बस नाही. आपलं बैल कारण माझा तेवढा विश्वास आहे की 100% पळणारच. गाडी पळणार आहे, हा. तुम्हाला माहिती आहे. खूप चांगलं आहे. आणि आता जी 23 तारखेला शर्यत आहे त्यासाठी आत्ताच मी तुम्हाला अभिनंदन आहे, बेस्ट ऑफ लक बोलतो तुम्हाला. थँक्यू. तर कारण की आता त्यासाठी जे सर्वांनी जी तयारी केलेली आहे, हो. आपण मध्ये मध्ये कोणाची व्हिडिओ होत असेल किंवा तुम्ही जर प्रत्यक्षात जाऊन कोणाची बैलजोडी बघितली असेल, तर सर्वजण जर त्यासाठी मेहनत करतोय. हो. तर मगाशीच मला तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही पण जे म्हणजे नियोजन आहे तुमचं, तर नियोजन मी सांगेल की थोडं डिटेलमध्ये सांगा की 23 तारखेला तर शर्यत आहे, पण येणाऱ्या दिवसामध्ये फक्त 23 तारखेची शर्यत आहे, त्यानंतर अजून शर्यती आहेत. तर हा जो पूर्ण जो वर्ष आहे की पावसाळ्यापर्यंत जो चालू राहणार आहे ते सर्व, तर त्याच्या अगोदरचा पूर्ण जो आराखडा असणार, त्यासाठी काय तुमचं नियोजन आहे? नियोजन म्हणजे असं वेगळं असं कायच नाही. बैलाची नियमित आहार असतोय. बैलाला आराम पाहिजे आणि नियमितप्रमाणे बैलाचा व्यायाम पाहिजे. व्यायाम पाहिजे. हा, आता हे जर तिन्ही गोष्टी असतील तर बैल ऑल सीझन पळायला तयार असतो. म्हणजे प्रत्येक हा, ह्याच्यात प्रत्येक शर्यतीला बैल पळायला तयार बैलगाडीच्या असतो. ह्याच्यात असं असतं की पावसाळ्यामध्ये बैलाची जास्त मेहनत घ्यावी लागते. तर त्यावर म्हणजे काय तुमचं असं असेल की खरोखर मेहनत घ्यावी लागते की नाही, काय कसं, म्हणजे बैल तर कसंही ठेवा, तर आता जसे ठेवतात तसं ठेवलं तर बरं आहे की पावसाळ्याची खरोखरच जास्त मेहनत घ्यावी नाही, लागते? बैलांचं कसं, आता बैलांना पावसाळ्यात म्हणजे शेतीची कामं असतात. त्याच्यामध्ये असं नाही की बैल कामासाठी पण वापरला जातो, शर्यतीसाठी पण वापरला जातो. बाकीची पावसाळ्यामध्ये बैल काही जण शेतीसाठी वापरतात, काही जण
त्यांना ठेवतात चरणीसाठी. चरणीसाठी हा. ठेवतात. बाकी असं काहीच नाही, मेहनत आपल्याला वर्षभर करावी लागतेच. करावी तर हा, लागणार. करावी लागणार. सेमच हा. मेहनत. पण काही काहींचं असं असतं की पावसाळ्यामध्ये जी जास्त त्यांना मेहनत कारण की पावसाळ्यामध्ये कसं वातावरण बदलतो. हा. आता बैलांना जर काय आता तुम्हीच असं हे सांगा, बैलाला जरी ताप आला असेल किंवा हो. काय झालं असेल तो स्वतःहून सांगणार नाही. नाही नाही. बैल मालकाला ते कसं काय संकेत मिळतात की असं असं याला झालं संकेत असेल. म्हणजे तो नाजूक होतो एकदम, त्याची डाऊन होते एकदम परिस्थिती, हम्म. आणि तो खाणा खायचा कमी करतो किंवा सोडतो. खाणं म्हणजे ते खात बंदच नाही तो. करणार, हा, हेच खात नाही नाही. करणार. म्हणजे हे तुम्ही तुमच्या अनुभवाने हा. मला सांगताय. खाणं खाणार नाही तो, मग ते आपल्या नंतर मग आपल्याला समजायचं की याला काहीतरी झालंय. झालेलं. तर मी हेच तुम्हाला सांगेल की काही काहींना असं वाटत असेल की बैल म्हणजे आजारी पडतोय की नाही असं समजत नसेल, तर दादानी जसं आता सांगितलं की बैल जो थोडा वीक व्हायला लागतं आपल्याला पण म्हणजे जेवढे बैल मालक बघत असतील ना त्यांना तर या गोष्टी माहितीच असेल, पण मी परत एकदा जे आता नवीन नवीन जे बैल मालक होत आहेत, जे नवीन नवीन आता नाद घेत आहेत, तर त्यांना आत्ताच सांगतो, कारण की काही काहींना या गोष्टी लगेच पकडता येत नाही. हो. बैल आजारी आहे की नाही ते कारण की डॉक्टरचा याच्यावर असतो उपाय काही नाही काय, हो. म्हणजे डॉक्टर याच्यावर डॉक्टर येतात ना. प्रत्येक हो. याला हो. म्हणजे डॉक्टरांचा पण तुम्ही सल्ला घेऊ शकता, पण एक स्वतःहून जर तुम्ही पुढाकार घ्याल ना तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या लक्षात ठेवलं तर थोडंसं हो. म्हणजे जास्त काही इजा बैलाला होणार नाही. आता जसं की काही मालक हा. असतात त्यांचं असं असतं की बैलगाडी हा त्यांच्या याच्याने मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे तुम्ही तुमचा दृष्टिकोन मला सांगा की बैलगाडीला म्हणजे बाकी मालकांसोबत जेव्हा आता रेसलला असो किंवा शर्यतीला असो, बरोबर. तर त्यावेळी तुम्ही एक स्पर्धा म्हणून बघता की मैत्री म्हणून, जेव्हा तुमचाही कोणताही मित्र असेल तोही शर्यतीमध्ये असणार तोही रेसलमध्ये असणार, त्याचीही बैलगाडी आहे तुमचीही बैलगाडी आहे, पण एका मोमेंटला जेव्हा तुम्ही शर्यतीमध्ये असता तर त्या मोमेंटला तुम्ही कसं बघता, एक मैत्रीचं नातं आहे तिथेही किंवा स्पर्धा करणार आहात तुम्ही तिथे पण? रेसलसाठी आपण पहिली मैत्री बघतो. पहिली मैत्री मैत्री बघता. बघतो. पण जेव्हा शर्यतीची वेळ शर्यतीचं येते असेल तेव्हा ती स्पर्धा असते, स्पर्धा त्याच्यात हारजीत कोणाची ना कोणाची होणारच असते. कोणाची ना हा. कोणाची. पण कधी आतापर्यंत तुम्हाला असं वाटलं का की हा खूप म्हणजे मी जिंकलो असतो तरी हारलेलो आहे, बरोबर. असा मोमेंट कधी झालेला आहे आतापर्यंत? असा मोमेंट एकदा झाला होता. हम्म. मी आता नाव नाही सांगणार त्या मित्राचं. जे आपली गाडी मल्हार आणि सम्राट हे भाटात भरपूर पळायची गाडी. तर एक अशी पहिली झाली की 7-8 बंदरात शर्यती होत्या त्यावेळेला, आणि आपली गाडी सेमीफायनलमध्ये होती. त्यावेळेला मी सिद्धांत पुरो किम यांचा मल्हारच्या गळ्यात शंकराय म्हणून बैल जोडला होता. तर त्यावेळेला एक गाडी होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा आमची परिस्थिती नाही तेवढी. म्हणजे म्हणून त्याने दिलेला होता तो बैल? नाही, त्यांनी नाही, म्हणजे दुसरी गाडी होती आपल्याच गटात होती. ती गाडी पळत होती चांगली. त्याने की दादा आमची परिस्थिती नाही आहे, आम्हाला एकतरी नंबर पाहिजे यावेळेचा. अच्छा. हां. तर मी बोललो ठीक आहे. पण त्यावेळेला आपली गाडी शेवटी कशी शर्यत असते. बरोबर आहे. हां, त्यावेळेला गाडी आपल्या अंतरात कम्प्लिटली अंतरात लागली होती. तर त्यावेळेला जो आपला एवढा अंतरात आली ना, त्यावेळेला एका व्यक्तीने मला बक्षीस म्हणजे दिला होता. एक प्रेमरूपी बक्षीस आपण प्रेमरूपी देतो. म्हणजे एवढं चांगलं केलं हां, म्हणून हां. बक्षीस दिलं. तर तो कम्प्लिटली मी बक्षीस 3000 रुपये होते ते. हां. तो कम्प्लिटली बक्षीस मी त्या गाडी मालकाला दिला होता. गाडी हां. मालकाला. म्हणजे तो प्रेमरूपी भेटलेला होता तो हां. पूर्ण. हो. पण मग तेव्हा मुवमेंट काय झालेलं होतं की तुम्ही म्हणजे त्या ह्याच्यातनं पाठी आलात, म्हणजे हारण्यासारखं क्षण झालेलं होतं? हो, कारण ती आपली गाडी तेव्हा अंतरात 1 नंबर केला होता गाडीने. पण एक आपण बोलतो ना एखाद्याचं परिस्थिती, ती आपण तेव्हा मी हे केली होती, अनुभवली होती. कारण आवड आहे, पण काही कारणांमुळे त्यांना ते खाणं टाकणं तेवढं होत नाही, किंवा बाकीच्या गोष्टी करता येत नाही. त्याच्यामुळे काही जण आता बरेच जणांचे असं आहे की बैल पाळतात चांगली, पण थोडा खाण्याचा प्रभाव कमी असल्यामुळे बैल थोडी डाऊन पडतात. बरोबर. कारण हो. प्रत्येकाची परिस्थिती मग ते नसते आहे. की मी पण आता बोलताना बोलतोय की बैलगाडीचा नाद करा, तो शेवटपर्यंत करा म्हणून, पण प्रत्येकाची कधी कधी असं असतं की परिस्थिती नसते. पण अशा परिस्थितीतून जर उठायचं असेल तर मी बोलेल की थोडीफार तरी मेहनत करा. हो. कारण की असं नाही की तुम्ही बैल घेतलेत आणि बैलांच्या म्हणजे त्यांना जिंकवा कुठे आणि ते विका आणि पैसे घ्या, तो एक म्हणजे तो एक विचार हो. झाला. पण त्याच्या पलीकडे पण बघायला गेलात ना तर तुम्ही एक जर नाद करता थोडी दुसरी मेहनतही करा. जर बैलांचा जर तो एक नाद आहे म्हणजे बघायला गेला तर, जसं की आपण दुसरे खेळ वगैरे बघतो तो एक नाद असतो, तसंच हा पण एक त्या खेळासारखाच एक हो. नाद आहे. पण हा जो नाद तुम्ही बोलाल की मला एकदम पूर्ण असा करिअर सारखा बघायचा आहे, करिअर सारखा बघायचा असेल त्याला मेहनतही तेवढी करिअर सारखी पाहिजे. आणि आताचा विषय असा आहे की शर्यत हा पहिल्यासारखी शर्यत झाली नाही. आता जो तो माणूस
टार्गेट करतो एकमेकाला एकमेकाला टार्गेट. मी म्हणून तो तुम्हाला कॉम्पिटिशन मी म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला की तुम्ही म्हणजे स्पर्धा बघता की मैत्री त्या मोमेंटला. आणि आताची कशी कंडिशन आहे, समजा 2 ग्रुप आहेत, हा. त्याच्यामध्ये कसं आहे, तुमची गाडी लागली, माझी गाडीची हार झाली, तर त्या मुलांना आनंद होतो, की असं नाही की बाबा तुमची गाडी लागली म्हणून आनंदाचा विषय नाही, पण ते कसं असतं एकमेकांना ट्रोलिंग करणं ते चुकीचं आहे. नाही म्हणजे ते होत असेल तर हा, ते ते थांबवा, कारण की थांबवलं पाहिजे ते. कारण की एक तुम्हाला सांगतो, बैलगाडीचं जे आपलं हा. क्षेत्र आहे त्यामध्ये माणूस आहेत, समोरचाही माणूस आहे आणि तुम्हीही माणूस आहेत, त्यालाही फिलिंग्स हा. आहेत आणि समोरच्यालाही फिलिंग्स आहेत. तर मी बोलेल की समजून ट्रोलिंग घेणं- जर करत हा. असाल ना तर थांबवा, कारण की हे प्रत्यक्षात बघायला गेलं तर चुकीचं आहे. कारण की तो माणूस समोरचा तो त्याच ट्रोलिंग मार्फत जर त्याने काय पाठीपुढे केलं हा. तर माणसाचं काही होऊ शकतं, कारण की तेच तो आहे ना. भांडणं होतील, तेच भांडण्याच्या आहे. रूपातही काहीतरी दुसरं होऊन जाईल, तर ते नाही व्हायला पाहिजे. म्हणून याची नक्की काळजी घ्या तुम्ही, आणखी इथपर्यंत घेऊन हो. नका जाऊ. खेळ आहे तर खेळामध्ये खेळाला खेळासारखंच झालं पाहिजे. खेळासारखंच ठेवा. आणि खेळामध्ये असं आहे की नाही की बाबा एक समोरचा हारलाय तर त्याला पण आपण बोलू शकत नाही, कारण आज तो हारला, उद्या तोही जिंकू शकतो. बरोबर आहे, हेच आहे खेळ आहे. हा. खेळामध्ये हे सर्व सुरूच राहणार आहे, त्यामध्ये आणि एवढं- त्याच्यामध्ये हार जीत प्रत्येकाची होत असते. तर मला एक असं सांगा की आतापर्यंत कोणता असा मोमेंट आहे का तुमचा जो तुम्हाला आतापर्यंत आठवतोय की बैलगाडीचं क्षेत्र जेव्हापासून तुम्ही सुरू केलं ना, हा तुमच्या 8 वर्षामधला सर्वात आवडता मोमेंट, म्हणजे असा क्षण जो तुम्ही कधीच विसरलात नाही, तो सांगा आता मला. क्षण म्हणजे आता आपण बघू शकतो की आवाज बंदरातला आवाज बंदरात हा. कधी झालेली होती शर्यत? शर्यत या वर्षीची ट्रॅक्टर बक्षीस होता. ट्रॅक्टर बक्षीस हा. होतं. त्यावेळेला आपला मल्हार होता त्यावेळेला गटात. हम्म. गाडीचा खूप मोठा टन झाला. टर्न झालेला हा, होता. खूप मोठा टन झाला हा. झेंड्यावर. हा. खूप मोठा टन की आम्ही आशा सोडली होती हम्म. की पुढे 9 गाड्या पळतात, हम्म. की तेवढ्या गाड्यांना ओव्हरटेक मारणे खाऊकाम नाही. बरोबर आहे. आणि त्यावेळेला गाडी चिखलाच्या दिशेने जास्त गेली होती, खालच्या अच्छा, साईडला. खालच्या साईडला गेली हा. होती. त्यावेळेला बैलांनी एवढी जिद्द ठेवली की ते पहिलीच गाडी लागली आपली. अच्छा. हा, की तो एक क्षण एक होता. हम्म. आणि कामत बंदरातला एक सेम क्षण. म्हणजे पाठून पुढे आलेली हा. होती त्या गाडीने आपला पहिला नंबर केला. आणि कामत बंदरमध्ये पण यंदाचीच शर्यत, यंदाची शर्यत. 9 तारखेची शर्यत. हेच बैल होते का? मल्हार आणि बाजी. नाही, अच्छा, जुनी मल्हार आणि जुनी बाई. जोडी. जुनी जोडी हा. होती. तर कामत बंदरात पण हाच क्षण झाला. असं मोठा टन घेऊन पण गाडी Completely गाडी पाण्यात गेली. हा, गाडी पाण्यात गेलेली. हा. आणि गाडीने तेवढा होऊन पण गाडी पहिला नंबर केला गाडीने. म्हणजे तुम्हाला असं तेव्हा वाटलं असेल की हा. बाबा एवढं वर्ष मी केलंय, हा. त्याची जी मेहनत आहे ती मला दिसते आता. आणि कसं माहिती आहे, आपली मेहनत कंटिन्यू असते. मी हा. तुम्हाला सांगतो ना, तुम्ही शर्यत उद्या लावा, आमची तयारी आहे हाकलायची पहिला. हाकलायची हा. पहिला. एवढी मेन म्हणजे आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की बैल आपल्या नंबरची आशा नाही, पण बैल पळतील 100%. 100%. कारण आत्ता पण असं आहे की 23 तारखेसाठी मला भरपूर जण सांगतात अजून मेहनत घ्या, अजून मेहनत घ्या. आमची जी मेहनत आहे ती कम्प्लिटली चालू आहे, तीच आहे, त्याच्यात का बदल नाही. आणि आम्हाला तेवढा गॅरंटी आहे की बैल पळणार. पळणार म्हणजे हा, पळणार. पळणार. आता जी आपली नवीन पिढी आहे, हा. माझ्यासारखी बोला किंवा माझ्याशिवाय मोठी, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की बैलगाडीचा नाद हा त्यांनी केला पाहिजे, की म्हणजे त्यांनी बैलगाडीच्या क्षेत्राकडे यायला पाहिजे, तर तुमचं काय मार्गदर्शन असेल त्यांना? आता कसं आहे, आत्ताच्या कंडिशनमध्ये बैलगाड्यांचं क्षेत्र आहे हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही. कारण की आता जो आहे जो तो पैशाच्या पाठी जातो. हा, तेच आहे. तर त्यांना असं वाटतं की काय बैलगाडीमध्ये काय ठेवलेलं आहे, बैलगाडीमध्ये तर काहीच नाही आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आत्ताचं बैलगाडीचं क्षेत्र एकदम खर्चिक आहे. खर्चिक हा. आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं काम आहे हे आत्ताच्या कंडिशनमध्ये. ज्याची परिस्थिती नाही त्याच्याकडे खाण्याचा पुरवठा एवढा होत नाही, बरोबर. त्याच्यामुळे त्याची बैल डाऊन पडतात. बरोबर. आणि आत्ता कर्नाटकी पॅटर्न आलेला आहे बैलांचा. यांचा विषय असं की यांना स्पीडच जास्त आहे, त्याच्यामुळे आपलं जे लोकल बैल आहेत ते त्यांची त्यांच्यासमोर पडू विक्री शकत हा, नाही तेवढे. ते विक्री त्यांची खरेदी विक्री जास्त होत नाही. त्याच्यामुळे इकडच्या शेतकऱ्यांवर म्हणजे पूर्वी कसं एखादा बैल आदाती आणून त्याला घडवणे, तेव्हा त्या बैलाची चांगली किंमत यायची. आताची विषय असा आहे की बैल घाटावरून तयार करून आणतात आणि ते डायरेक्ट हाकलतात. त्याच्यामुळे आपल्या लोकल शेतकऱ्यांचे बैल सहजासहजी कोण विकत घेत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर पण हा परिणाम झालेला आहे बऱ्यापैकी. मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की म्हणजे हे तिथूनच आता कंटिन्यूस तिथून घ्यायला पाहिजे, की आपल्या शेतकऱ्यांचं हे करण्यासाठी काय असेल मग? आता हे कसं आहे, सर्वांनी आणलेले आहेत ते बैल. आत्ताच्या कंडिशनमध्ये बांद्रात 90% बैल कर्नाटकी आहेत. कर्नाटकीच हा. असतात हा, सर्व 90% बैल, 90% तरी. 10% बैल आपल्याकडचे आहेत फक्त. अच्छा. तर याच्यामध्ये कसं आहे
आपल्याकडल्या शेतकऱ्यांनी पण हा बैलगाडीचा क्षेत्र आहे, म्हणजे बैल खरेदी विक्रीचं ते भरपूर कमी केलेलं आहे. कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना ऑप्शन नाही, ते तिकडून रेडी बैल भेटतात. आपल्याकडे कसं आहे, बैल आणलं की त्याला 1-2 वर्ष बाळगावं लागतं बरोबर, पळण्यासाठी, हा. आदाती आणलं तर. हम्म. तिकडे बैल तयार असतात कंटिन्यू शर्यतीसाठी. धावण्यासाठीच हा, ते ते असतात तयार, ते बैल. धावण्यासाठीच त्यांचं एक झालेलं असतं. हम्म. त्याच्यामुळे ते आणले की 2 ते 3 दिवसात बैल तयार होतात हम्म. पळण्यासाठी. जर चालू बैल असेल तर 2 ते 3 दिवसात पळतो बैल. तर माझा बाजी पण मी आणला, दुसऱ्या दिवशी शर्यतीला हाकलला, बैल नंबरला लागला. हम्म. त्याचं वैशिष्ट्य हेच. मग माझ्यासारखे जे यंगस्टर आहेत हा, त्यांनी या क्षेत्रामध्ये उतरावं की नाही? नाही, हा क्षेत्र चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. वाईटही हा. आहे. थोडक्यात सपोर्ट पाहिजे, हा. मित्रमंडळींचा हा, हा. सपोर्ट पाहिजे. आणि जर सपोर्ट केला तर आहे त्या मानाने. बरोबर. आता घरच्यांमध्ये बघायला गेलं तर माझी आई करते, बायको करते, तर मी कामाला गेलो की हम्म. दोघी किंवा ते दादाही हा, असतात. दोघींना पण आवड आहे. हम्म. आणि विषय असा की आपले बैल म्हणजे अजूनपर्यंत असं नाही की कोणाला मारले त्यांनी. आपले शांत असतात एकदम. म्हणजे कोणाला असं उडवलं वगैरे नाही, कधी नाही, असं incident कधीच नाही नाही, झालेलं? कधीच नाही. कधीच नाही झालेलं. चांगली गोष्ट आहे हा. ही. आणि काही काहींचे बैल असतात ते डायरेक्ट सैर बैल हो. होतात आणि काही करतात. हो. मग ते म्हणजे सैर बैल होतात त्याचा म्हणजे कशामुळे होत असतील ते? नाही, असं काय नाही, एखाद्या बैलाची असते सवय, हा, हा. एखादा बैल असतोय तापट असतोय. हम्म. आणि आपलं कसं, आपलं पहिल्यापासून नॅचरल खाणे, त्याच्यामुळे बैलांना असं काहीच नाही की हम्म. बाबा थोडंसं हाय, म्हणजे हाय खाण्यामुळे बैलांना त्रास झाला, असं काय नाही. आपलं खाणं कम्प्लिटली नॅचरल असतं. तर मी तुम्हाला एक आता सांगतो, आता जसं मी दादाला विचारलं की बैल सैर बैल होत असतील तर ते कसे काय होत असतील, तर ते दादाकडनं काय दुसऱ्यांसाठी बोलण्यासाठी मी विचारलं ना, कारण की मीही या क्षेत्रात नवीन आहे. मुलाखतीच्या क्षेत्रात बोला किंवा बैलगाडीच्या क्षेत्रात मी स्वतः नवीन आहे. तर मला स्वतःला माहिती करून घ्यायचं होतं, म्हणून मी दादाला विचारलं की बैल जर सैर बैल होत असतील तर का होत असेल. कारण की मला एकाने असं म्हणजे बरोबर. कानावर आलं की इंजेक्शन वगैरे दिलं तर बैल एकदम तोफासारखा होतो, तो सैर बैल होतो. हो. तर तोही त्याला एक कारण असू शकतो की जर सैर बैल होत कारण असेल. कसं आहे बघा, इंजेक्शनने पण बैल सेरबेर होतो. काही बैल पहिल्यापासूनच जो असतो, म्हणजे आपण एखाद्या मुलाला मस्तीखोर मस्तीखोर म्हणून. हा, हा, ते ते असतातच. असतो. हा. तर काही बैल असतात तशी मस्तीखोर पण. हम्म. आणि कसं आहे, त्यांना नियमित व्यायाम असेल तर तो बैल मस्ती करणारच. व्यायाम असेल तर तो हम्म. तसा हा. हे असतात. तर या बैलगाड्याच्या म्हणजे जे आपली शर्यत असो किंवा तुमची मेहनत असो, तर यामधनं सर्वात जास्त आनंद तुम्हाला कशात मिळतो? आनंद म्हणजे आता काय, जेव्हा आपली शर्यतीमध्ये गाडी नंबरला लागते, हम्म. तेव्हा आपल्याला आनंद होतो. आणि कसं आपण मेहनत करतोय, त्याच्यामुळे यश कधी ना कधी भेटतोच. भेटतंच. म्हणजे हे भेटतंच. तुम्हाला माहिती आहे की हा. बाबा मेहनत आपण करणार तर यश आपल्याला हो. भेटणारच आहे. कारण तर- तशी मेहनत पण आपली वेळेवर असते. हम्म. बाकी असं नाही की बाबा खाणं दिलं म्हणजे सगळं झालं, असं नाही. खाणं पाहिजे त्यांना, मेहनत पण त्यांची पाहिजे, तसे बरोबर आहे. त्यांचा व्यायाम पाहिजे, हम्म. मसाज पाहिजे त्यांना वेळेवर. या गोष्टी असतील तरच बैल पाळणार तुमचा. 8 वर्षापासनं तुम्ही बोलता की बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आहात, तर तुम्ही 8 वर्षामध्ये कुणाला असा आदर्श म्हणून बघितलात किंवा म्हणजे हा माझा जो व्यक्ती आहे तुम्ही आदर्श म्हणून बघितलाय, तर असा कोणी आदर्श व्यक्ती आहे का तुमचा? आदर्श म्हणजे भरपूर आहेत माझे हा. बैलगाडी एखादा क्षेत्रातले. कोणी असा असेल की जो तुम्हाला कधी कधी गायडन्स करतो किंवा कधी कधी सांगतो की असं कर म्हणून किंवा तसं कर. तो खूप पहिल्यापासून, पण कारण की आपले गुरु म्हणजे ज्यांना आपण मानतो कोणत्याही क्षेत्रात, आता मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यात पण कोणाला तरी मी गुरु मानत असेल, बरोबर. तर तसं तुमचं पण हा क्षेत्र आहे, तर तुम्ही कोणाला असं गुरु मानता? आता शर्यतीमध्ये एक ड्रायव्हर असा आहे की तो जेव्हा गाडी हाकलतो तेव्हा माझं लक्ष कम्प्लिटली त्याच्यावर असतं. कारण त्याची जी हाकलणी आहे ती मला एकदम आवडते. एकदम कोण सेफ नाव ड्रायव्हर. सांगाल त्याचं? त्याचं नाव आहे दीपक भोईर. दीपक भोईर. दीपक भोईर. कुठले आहे ते? ते नांदेपाड्यातले. नांदेड. नांदेपाड्यातला. म्हणजे तो एकमेव असा ड्रायव्हर आहे. म्हणजे भरपूर ड्रायव्हर आहेत क्षेत्रात, असं नाही की मी बाकीच्यांना ट्रोल करतोय, पण तो एकमेव असा ड्रायव्हर आहे की मी त्याला आदर्श मानतो. त्यांना तुम्ही आदर्श हा. मानता? भले आमची ओळख जास्त नाही, पण विषय असा आहे ना, एक संयमी ड्रायव्हर मी त्याला मानतो. नाही म्हणजे ते म्हणजे तुमची अशी इच्छा आहे का कधी की येणाऱ्या दिवसामध्ये कधीतरी एकदा तरी त्यांनी तुमची गाडी हा, हाकलावी म्हणून? 100%. अशी तुमची हो, इच्छा माझी आहे? इच्छा आहे ती. तर मग त्यांना या व्हिडिओ मार्फत सांगता तुम्ही की कधीतरी म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कधीतरी गाडी माझी हाकलली पाहिजे, तर त्यांना तुम्ही सांगू शकता डायरेक्ट? हो. म्हणजे नाही, मी त्यांना त्यांचं नाव घेऊन तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. आता ते व्हिडिओ 100% बघणार हो, आहेत. हो. तर त्यांना तुम्ही म्हणजे आताच डायरेक्टली सांगू शकता की माझी अशी इच्छा आहे. आदर्श तर तुम्ही बोललात, हो, ते आहे. तुम्ही एक स्वतःहूनच नाव घेऊन सांगा की त्यांनी माझी गाडी हाकलली पाहिजे म्हणून. हो. दीपक भोईर यांना मी आता सांगतो की माझी अशी इच्छा आहे की माझ्या गाडीवर तुम्ही एकदा तरी जॉकी म्हणून या. एकदा तरी जॉकी म्हणून या. नक्कीच येतील. आता जर त्यांनी व्हिडिओ बघितले असेल तर माझं असं म्हणणं आहे की ते नक्कीच येतील आणि व्हिडिओ बघितला असेल हो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे नवनाथ पाटील आहेत, नवनाथ काका सारळशे. सारळ हा, हे पण चांगले आदर्श आहेत, मला कंटिन्यू गाईड करत असतात बैलगाडी क्षेत्रामध्ये. हे पण म्हणजे आपल्या याच्यामध्ये आम्हाला कधी वाईट सल्ला नाही त्यांनी कधी दिला, त्यांनी पण चांगले सल्ले दिलेत आपल्याला. पण तुम्ही आता बोलाला की शर्यत क्षेत्र, की याच्यामध्ये हार जीत प्रत्येकाची आहे, तुम्हाला मी बोललोच. त्याच्यामुळे एकच ऑप्शन संयम. आता आम्ही संयम ठेवला म्हणून आमचे वर्षात 31 नंबर पूर्ण झाले. अच्छा. हा, मी तुम्हाला आता तेच एक विचारणार होतो की आतापर्यंत टोटल नंबर किती झाले असेल किंवा काय कोणता असा मोठा नंबर तुम्ही मारलेला होता? टोटल नंबर आपले 31 झालेत. 31 हा, बांद्रामध्ये कोणता असा मोठा नंबर मारलेला आहे? मोठा नंबर म्हणजे आता एक आवासला जेव्हा ट्रॅक्टर होतं बक्षीस, तेव्हा एक सायकल मिळाली होती आपल्याला. एक सारळपूरवर एक आता शेवटची शर्यत झाली होती, तेव्हा पैसे होते. त्याच्यानंतर असे बरेच होते, एक फाटात पण आपल्याला गाडी फायनलला असायची, गटात असायची, बक्षीस चांगली भेटायची, म्हणजे कपाट बोला किंवा पैसे मिळायचे, वस्तू भेटायच्या. त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. आणि त्यावेळेला पण आम्ही आमची जी त्यावेळीची मेहनत होती तीच आता मेहनत कंटिन्यू चालू आहे. गुलाल आल्यानंतर मालकाची अशी अपेक्षाही असते की त्यांना काय देव या ना देव, आम्हाला फक्त गुलाल पाहिजे, हो, गुलाल भेटो हीच त्यांची अपेक्षा नाही असते. असं काय नाही की मी हा कधीच विचार केला नाही की बाबा गुलाल पाहिजेच. नाही, म्हणजे मी बक्षिसाच्या रूपाने सांगतो हा, की बक्षीस काहीकांचं असं असतं की, म्हणजे मी एक दुसरा दृष्टिकोन सांगतोय की जेव्हा आपण दुसरे खेळ बघतो हा, तर त्याच्यामध्ये कसे असे मोठे मोठे, आता आपली जशी दादाने ठेवलेली आहे हो, बैलगाडी शर्यत जी आता श्रीनाथ केसरीची होणार आहे, त्यामध्ये कशी मोठी मोठी बक्षीस हो. आहेत. पण तेच जर आपल्या इथे बघायला गेलं, तुम्ही बोला आता सायकल आहे, तिथं असं मोठं तर बक्षीस नाही, सायकल सारखं. पण बाकी लोक बाकी स्पोर्ट्स मध्ये काय बघतात, अरे काय बैलगाडीमध्ये तर सायकल आहे, फर्निचर मध्ये हे आहे. बरोबर. पण मी त्यांना एकच सांगेल की जर तुम्हाला असं वाटत असेल की बैलगाडीमध्ये म्हणजे हा जो क्षेत्र आहे त्यामध्ये कुठे कपाट भेटतोय, कुठे सायकल भेटतोय, तुम्हाला असं वाटत असेल की बैलगाडी मालकांना हेच म्हणजे हेच भेटण्यासाठी ते मेहनत करतात, यासाठी ते मेहनत नाही नाही, करत. विषय कसा आहे, शेवटी बक्षीस बक्षीस आहे, तो सायकल असो किंवा हो, ते तर आहे, पण कोणतीही बैल वस्तू मालकाची एकच अपेक्षा आपल्या असते, मेहनतीची थोडक्यात पोच व्हावी. पोच हा, व्हावी, पोच बस व्हावी. हीच त्यांची अपेक्षा हा, असते, बाकी काय नाही, बाकी काही नाही. बाकी कायच नाही. तेच आहे. तुम्ही मला जसं बोललात की जवळजवळ 8 वर्षाचा तुमचा करिअर आहे हा. यामध्ये बैलगाडीच्या क्षेत्रात, तर तेव्हापासून तुम्ही इथेच आहात. हो, असं नाही की तुम्ही कुठे बाहेर जाऊन तुमचं परत हे नवीन काहीतरी. पण या पूर्ण 8 वर्षामध्ये जो आपला सारळ बंदर असो किंवा आपला हा जो पूर्ण एरिया आहे, हा. तर या पूर्ण एरिया म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की आजूबाजूचे बैल मालक आहेत यांचा काय स्वभाव असतो, किंवा म्हणजे सर्वजण कशात एकजुटीने असतात की कधी कधी होतं वर खाली? नाही, शेवटी कसं आहे, शर्यत बोलल्यावर वरखाली होणारच प्रत्येकाचा. पण कसं आहे, आपण प्रत्येकाला जर आदर दिला तर आपल्याशी पण लोक आदरनेच असतात. आदर नाहीच असतं. आपण एखाद्याला मदत केली तर 100% समोरचा पण व्यक्ती आपल्याला मदतीसाठी येतोच. आता एक आमच्या बाबतीत एक असा सीन झाला होता नावगावमध्ये, की बैल टेम्पोच्या हुडावर चढला होता. तर त्यावेळेला अशी कंडिशन होती की आम्ही काय करू आणि काय नको. त्यावेळेला आपले जे होते त्यांनी आम्हाला मदत नाही केली, जवळून गेले. पण जे बाहेरचे होते, काही अनोळखी होते, काही ओळखीचे होते, त्यांनी एवढा आम्हाला सपोर्ट केला ना, त्यावेळेला बैलांच्या आमच्या लागलेलं भरपूर. त्यावेळेला आम्ही बैल एकदम सेफमध्ये बैलांना हे केलं, एकदम काढले टेम्पोतून. अच्छा, म्हणजे मदत करण्यासाठी हा. आजूबाजूचे लोक जे हो. तयार हो, असतात, लगेच, लगेच. भले आपले नाही तयार झाले तरी आजूबाजूचे हो, लोक आहेत, नक्कीच नक्कीच. म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ही नेहमी हो, मदत करण्यासाठी तयार असतात. खूप चांगलं आहे. आणि मी स्वतःहून सांगतो ही गोष्ट, कारण की मी स्वतःहून बघितलेलं आहे. आपले जे आजूबाजूचे जेवढे बैल मालक आहेत ना, ते एक दुसऱ्याला कोऑपरेट करतात, एक दुसऱ्याला मदत करतात, हे त्यांच्यामध्ये आहेत हे गुण. आणि आता कसं झालंय, आता त्या दिवशीचीच गोष्ट घ्या, आपली गाडी पळत होती. असं नाही की आपण एक हा फेऱ्याप्रमाणे जातो. पण आता कसं आहे झालंय की आपली गाडी टाकण्यासाठी बैलांना जास्त फटके टाकणे हे चुकीचं आहे. बरोबर. आपल्याला नाही पटत हे. कारण कसं आहे, त्या फटक्याने शेवटी काय तुम्हाला आनंद भेटतोय, पण त्यांना त्रासच होतोय. त्यांना त्रासच होतोय. त्याच्यामुळे मला असं काही नाही की बाबा प्रत्येक मागे पुढे होत असते, पण त्या मागे पुढेचं कारण तुम्ही त्यांना जास्त फटके देऊन करू नका. बरोबर आहे. हा सांगण्याचा तात्पर्य एकच. मुख्य जनावरांना थोडक्यात म्हणजे त्रास झाला नाही पाहिजे, त्रास कमी कारण झाला. आम्ही बघतोय तिथे हो. की भरपूर मारहाण चालली होती बैलांना. नाही, म्हणजे ते मारहाण तर त्यांनी स्वतःवर ताबा आणलाच पाहिजे. आणलाच पाहिजे. कारण की येणाऱ्या टायमामध्ये जर असं असेल तर कोणी आपल्यावर उंगली हो. आणेल की बाबा बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये असं होतंय. एक तर काही लोकांना कसं आहे, बैलगाडी क्षेत्र आहे ना, हे बंद झालं नाही पाहिजे. हे जर आपण शांततेने केलं तर हे नक्कीच चालू राहील. बरोबर. आणि भांडणं जर गेली तर ते बंद नक्कीच होणार एक ना एक दिवस. म्हणजे याच्यावर सर्वांनी लक्ष हो, द्यायला लक्ष द्यायला पाहिजे. कारण की जेवढं मिळून राहू तेवढं हा. सर्वांसाठी चांगलं आहे.
मी पण हेच बोलेल की हे जेवढे पण बैल महत्वाचे. मालक बघत असतील ही व्हिडिओ, तर त्यांना मी एकच सांगेल की जेवढं आता आपण येणाऱ्या वर्षाला जर बघत राहिलो, तर जेवढं आपण एक दुसऱ्यांना पकडून राहू, सोबत राहू, तेवढं आपल्यासाठीच ते खूप चांगलं आहे. भले कधी वर खाली होणार, पण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. येणाऱ्या फ्युचरकडे बघा आणि एक दुसऱ्यासोबत राहा. तर चला, खूपच चांगली जी दादासोबत मुलाखत झालेली आहे. आपल्याला जर आवडली असेल तर नक्की सांगा की हा पुष्कर खूपच चांगली अशी दादासोबत मुलाखत झाली. तर मी दादाला हे सांगेल की जे व्ह्यूअर्स बघतायत, तर तुमच्याकडनं त्यांना म्हणजे सांगा, तुमचं एक मार्गदर्शन म्हणून मी पूर्ण जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत ना, त्यांना एक तुमच्याकडनं मार्गदर्शन द्या की हे तुम्ही जेवढं पण तुमच्या 8 वर्षामध्ये झालंय ना, त्यामध्ये थोडंफार एक 1-2 मिनिटाचं तुमचं मार्गदर्शन द्या त्यांना. तर कसं आहे, मी तर माझी फेमस झाली जोडी तर तुम्हाला बरेच जणांना माहिती आहे की मल्हार आणि सम्राट. तर यांची जी आपली तयारी असायची ती कंटिन्यू स्टेबल असायची की बाबा त्याच्यात काय खालतीवरती असं काहीच नसायचं. पण तुम्ही पण मेहनत करा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार. म्हणजे मेहनत करा हे तर मेहनत दादा ही सुरुवातीपासून फक्त असं नाही की बाबा खाणं घातलंय आणि तुम्ही हाकलणार बैल, असं कधीच होत नाही. त्यांना मेहनत झालीच पाहिजे, त्याला रोजची धुळचूळ झालीच पाहिजे बैलाची पण. बरोबर. आपण रोज आंघोळ करतो त्याच्यामुळे त्यांना पण रोज आंघोळीची गरज असते. त्याच्यामध्ये मेहनत झाली की नक्कीच यश तुम्हाला मिळणार. आणि आत्ताच्या जनरेशनला मी एकच सांगेन की हा नाद आहे तेवढं चांगलं आहे, पण तुम्ही प्रत्येकाचं काम धंदा करून तुम्ही हे करा. म्हणजे असं नाही की नुसता नाद आहे तर नादच नाही, करत हा, बस म्हणून, तसं नाही. असं नाही. तर काही जणांचं कसं असतं, शर्यत असते संध्याकाळी पण उभे राहतात सकाळपासून. असं हा विषय नाही झाला पाहिजे. हे कसं आहे, पहिलं काम महत्वाचं आहे आपल्याला. काम असेल तरच आपण नाद करू शकतोय, नाही तर काहीच नाही करू शकत. बरोबर. हा एक खेळ आहे, याला खेळासारखंच हा आहे. खेळ आहे, मार्दनी खेळ आहे. हा खेळाला खेळासारखंच खेळलं पाहिजे. याच्यामध्ये पण काही जण कसं असतंय, ट्रोलिंग तुम्हाला मागाशीच बोललो, समोरचा जर विन होत असेल तर एखाद्या माणसाला बघवत नाही ती गोष्ट. बरोबर आहे. ते तसं नाही झालं तर कसं, उद्या तुमची गाडी जिंकली तरी पण आनंद झाला पाहिजे आणि आमची गाडी जिंकली तरी पण त्याला समोरच्याला आनंद झाला पाहिजे. बरोबर. हा, ही गोष्ट झाली तरच हा खेळ टिकून राहील. बरोबर. पुष्कर म्हात्रे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि त्याला नक्की सपोर्ट करा, कारण त्याला आपल्या सपोर्टची गरज आहे. ठीक आहे, थँक्यू. तर चला, खूपच सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. तर आपल्याला आवडली असेल की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी तर बोललोयच तुम्हाला सर्वांना की मी लवकरात लवकर हे जेवढे पण बैल मालक आहेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेलच. तर येईलच मी लवकर तुमच्यापर्यंत. तर भेटू आपण पुढच्या मुलाखतीमध्ये. तर या मुलाखतीचा एंड जे इथंच करतो मी. तर चला, बाय. विश यू वेल्थ. बाय.